सर, एक बड़ा प्रश्न है पूरा, एक मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य, सामाजिक स्वास्थ्य और आपराधिक स्वास्थ्य। इसके लिए सबसे बड़ी जिम्मेदारी बनती है गुटखा विक्रेताओं की। गुटखा विक्रेता पिछले कई सालों से जब से बंदी है यहाँ पूरे अमरावती सहित पूरे महाराष्ट्र में पूरे गुटखे की बिक्री, और ये कोई किसी अधिकारी से और किसी राजनेताओं से नहीं छुपी हुई है। करीब करीब अमरावती सहित पूरे महाराष्ट्र में 3 से 15 हजार करोड़ का गुटखा साल भर में बिकता है। यदि उसकी आप जीएसटी भी पकड़े तो करीब 3,000 के करोड़ के आसपास जीएसटी होती है। जितने सारे डिपार्टमेंट अपने मनुष्य की कमी इसकी सारी उससे भरपाई हो सकती है, लेकिन हर डिपार्टमेंट को मालूम है कि गुटखा इतना बिके जाता है। उसके साथ में गुटखे के साथ में सिर्फ तो उसके शारीरिक स्वास्थ्य नहीं, साथ में अपराधीकरण भी बढ़ता है क्योंकि पैसा मिलता है। साथ ही जितने भी अधिकारी है सबका पोषण उस गुटखे के माध्यम से होता है। एक गुटखे को यदि आपने रेगुलर कर दिया, क्योंकि गुटखा बिकना बंद तो होता नहीं है, किसी को इसमें ताकत ही नहीं गुटखा बंद करने की, ना आप में ना अधिकारी में ना किसी से, वो कंटिन्यू बिकते जा रहा है क्योंकि वो लॉबी प्रशासनिक और शासकीय अधिकारी से ज्यादा पावरफुल है। तो ऐसे में गुटखा यदि रेगुलर शुरू किया जाए जिसके कारण 3,000 करोड़ की अपनी महाराष्ट्र की इनकम बढ़ सकती है, तो इस पर विचार क्यों नहीं किया जाता? क्योंकि अपराधीकरण भी बढ़ रहा है, आपके जो अधिकारी है वो भी एक जगह ये काम करने के लिए बाकी जगह उनका ध्यान नहीं जाता। तो इसके लिए क्या योजना है आपकी? आता हा मुद्दा तुमचा अतिशय महत्वाचा आहे, तर एका बाजूने बंद तर होतच नाही, सुरूच असतो। तर आपण पहिला प्रयत्न करू का तो बंद कसा होईल, त्याच्यानंतर सरकारमध्ये तो बंद होण्यासाठीचा काही कार्यकाळ ठेवू आपण। त्याला सुद्धा मनुष्यबळाची गरज आहे। स्वतःचं व्हिजिलन्स असलं तर तो वेगळा भाग आहे। आता स्वतःचं व्हिजिलन्सची माणसंच नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला ती अडचण आहे। मग त्याच्यासाठी आपण काही उसनवार माणसं घेऊ शकतो का? हाच आढावा राज्यभरातून वेगवेगळ्या स्तरावरच्या अडचणी ज्या आहेत त्या सोडवण्याच्यासाठी तिथं मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री, कॅबिनेट समोर जाऊन त्या सगळ्या चर्चा घडून त्याच्यानंतरच आपल्याला पुढे जावं लागेल। पण पहिला प्रयत्न हाच असला पाहिजे का मी असं ऐकतो हे जे काही गुटखा बनवला जातो याच्यात हे जे काही केमिकल टाकलं जातं आणि ते असंच आहे कारण इतर गोष्टी कदाचित माणूस टायमिंग खातो, पण गुटखा खाणारे त्याला कायम स्वरूपीच तोंडात लागतो आणि त्याच्यामुळे त्याला कॅन्सर सारखे आजार जे काही होतात ते होऊ नयेत म्हणून आपण पहिला प्रयत्न तर बंदीतच ठेवू, नंतर जीएसटीचा वगैरे विचार करू। कारण ते लाकूड कुठून तरी इम्पोर्ट केलं जातं आणि त्याला केमिकलची साथ देऊन जे मी असं ऐकतो ज्या लाकडापासून फक्त माणसं जाळण्याचं काम होतं ते इथं गुटखा म्हणून आपण प्रबोधनातून काही करू शकतो का? जसं मीडियाच्या माध्यमातून करतो तसं लोक प्रबोधनातून काही करू शकतो का? ते किती वाईट आहे असं तरुण मुलं आता म्हातारा कोणत्याच गावात होऊन मारायला तयार नाही, तरुणच मारतात। एक दिवस असं येईल की आपल्याला म्हातारा पूर्वी राहायचा हे मुलांना सांगावं लागणार आहे। अशी अवस्था फक्त गुटखाच नाही अनेक त्याच्या बाजूने अनेक असे चुकीचे प्रकार होतात। त्या पद्धतीने आपण प्रयत्न करायचा प्रयत्न